ज्ञानेश्वर जगद्गुरु गोपाल कृष्ण भगवान सद्गुरु महाराज सब संतन तुळजा भवानी माता कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टाचळ काप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघर सदा नाम वाचे गाती प्रेमी आनंदी नाचती होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघर तुका म्हणे हरती दोष आनंदाने करीती घोष होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघर विठ्ठला 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परं ब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम नमः पाण्डुरङ्गा करो प्रथम नमः पाण्डुरङ्गा करो प्रथम नमः दुसरे कारण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विचार दुसरे कारण त्यांच्या कृपादाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टाचळ काप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघर प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग अनंत कृपा विभूषित सकल कंठभूषण वैराग्य मूर्ती विश्ववंद्य भगवत्प्रिय छत्रपती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आध्यात्मिक गुरु जगद्गुरु तुकोबाराय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा काल्याच्या प्रसंगातील अभंग आहे. विठाला विठाला आज काल्याचं कीर्तन आहे.
गेली 7 दिवस झाले आपण या ठिकाणी श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या यज्ञाची आज सांगत आहे। आज काल्याचं म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे। तुमचा कुठलाही उत्सव असू द्या, सप्ताह असू द्या, त्याची सांगता त्याची पूर्णता काल्याच्या कीर्तनाशिवाय होत नाही। काला म्हणजे प्रसाद आहे, प्रसादाचं कीर्तन आहे। प्रसाद तुम्हाला कीर्तन जो आहे हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधनी, हा नामाचा जो काला आहे हे नामचिंतन केल्याशिवाय तुम्हाला हा प्रसाद ग्रहण करता येत नाही, सेवन करता येत नाही। म्हणून अगोदर हा नामाचा जो काला आहे त्याची अनुवाद सदा सर्व काळ करोनी गोपाळ काला शिव, करोनी गोपाळ काला शिव, त्याची अनुवाद सदा सर्व काळ करोनी गोपाळ काला शिव, करोनी गोपाळ काला शिव। हेची अनुवाद सदा सर्व काळ करोनी गोपाळ काला सेव। भगवंताचं नामचिंतन केल्याशिवाय आपल्याला प्रसाद ग्रहण करण्याचा अधिकार नाही। म्हणून हे आजचं कीर्तन आहे, प्रसादाचं कीर्तन आहे। 7 दिवस आपण खूप सेवा केलेली आहे। तन मन धनाने, तन म्हणजे शरीर, शरीराने सेवा केलेली आहे। अनेकांनी या ठिकाणी प्रत्यक्षात सेवा दिलेली आहे, कोणी अप्रत्यक्ष देणगीच्या रूपाने या ठिकाणी सेवा दिलेली आहे, कोणी जशी घडेल तशी प्रत्येकाने या ठिकाणी सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि आज मग जी सेवा दिलेली आहे त्या सेवेच्या पगाराचा दिवस आहे। कालचा दिवस होता मागणीचा, आदला दिवस असतो ना उपांत्य दिवस, देवाकडे मागणी करायची, आणि आजचा दिवस पगाराचा दिवस, आज देवाकडे पगार मागायचा। काल आहे ना, कोणाला अधिकार आहे पगार मागण्याचा? ज्यांनी सेवा केली, सेवाच केली नाही पगार कोणाला मागता? ज्याची सेवा केली त्याच्याकडे पगार मागण्याचा अधिकार सेवा करणाऱ्याला, सेवा करायची आणि मग मागायचं। आजचा पगाराचा दिवस आहे, प्रसादाचा दिवस आहे। 7 दिवस मग खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सत्संगाचं आयोजन झालं होतं, सत्संगही त्या प्रमाणात झालेला आहे। श्रीमद भागवतासारख्या महान ग्रंथाचं अनुष्ठान आपण 7 दिवस केलेलं आहे। काही मातांनी उपवासही धरलेला होता 7 दिवस एक भुक्त राहून। त्या श्रीमद भागवतामध्ये या अनुष्ठानामध्ये ज्यांना उपवासी राहून शक्य आहे त्यांनी केलेलं आहे। पण आता उपवासी राहायचं नाही, अन्नमय कोश आहे, दिवसातून एकदा तरी भोजन करायचं, नसल तर 2दा करायचं, नसल तर 4 वेळेला भोजन करायचं, पण भागवत सोडायचं नाही। ते भागवतातच सांगितले, एक भुक्तम द्विभुक्तम वा, आहे की नाही? एक भुक्त राहायचं, 2 भुक्त राहायचं, किंवा जेणेकरून कथेमध्ये आळस येणार नाही त्या पद्धतीनं जेवण करायचं। म्हणजे भरपेट नाही, भरपूर जेवण कधीच करायचं नाही, थोडं 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 रिकामं ठेवायचं। अशा पद्धतीनं अनुष्ठान केलेलं आहे बऱ्याच जणांनी 7 दिवस, बऱ्याच मातांनी, त्यांनाही दंडवत आहे, त्यांचे आभार आहे। आणि ज्या तुळजा भवानी महिला भजनी मंडळ यांनी आयोजन केलेलं आहे त्यांचे तर किती धन्यवाद मानावेत काय मला ध्यानात येत नाही। हरिभक्तीपरायण विष्णू महाराज शेंदगे आपल्याच जवळचं, आपल्या भागातले वैभव आज उपस्थित आहेत। भास्कर अण्णा आहेत, रवी महाराज आहेत, माऊली महाराज आहेत, एक काका आहेत, अजून विकी आहे, इकडे घरपडे काका आहेत, त्यांच्या शेजारी इकडच्या साईडला कडेला घरपडे काका, त्यांच्या शेजारचे त्यांचं शेंदगे महाराज आहेत। अण्णांच्या पलीकडे उमाताई, जोगडे अण्णांच्या पलीकडे दुसरे धरपडे काका आहेत, त्यांच्या शेजारी गातवी नाना, त्यांच्या शेजारी झोटे महाराज, त्यांच्या शेजारी नेवासेकर, ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं जन्म झाला, ज्ञानेश्वरी लिहिली आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी, ते नेवासेकर आहेत। त्यांच्या शेजारी पाचरोडकर महाराज आहेत सर्वांच्या उपस्थितीमध्ये। आणि त्याच्यानंतर हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य इकडेही सेवा आहे, नोकरी करतात, दुडे सर का, दुडे सर उपस्थित आहेत। गेल्या वर्षी त्यांचा मृदंग ऐकला आणि पुन्हा कीर्तनात मृदंग ऐकण्याचा योग आहे। हरिभक्तीपरायण विनेकरी महाराजांचं नाव विसरलो,
बाबूराव कदम महाराज आणि त्याच्यानंतर हरिभक्तीपरायण ज्येष्ठ पत्रकारही आहेत, महाराजही आहेत, संपादकही आहेत, आता काय काय आहेत, बरेच संघटनेचे अध्यक्षही आहेत. श्री हरिभक्तीपरायण बाळासाहेब पपाळ महाराज आहेत आणि डाके महाराज आहेत आणि तोंडारे काका आधी सगळेच आता शेते काका सर्वच. आता सर्वांची नावं वेळेअभावी घेणं थोडंसं अशक्य आहे, म्हणून सर्वांची नावं घेतलेली आहेत. भगवंताने नोंद घेतलेली, तुम्ही जेवढे उपस्थित आहे सर्वांची त्यांच्या दरबारामध्ये नोंद झालेली आहे. आणि उपस्थित सर्व माता भगिनी, महिला भजनी मंडळ ज्यांनी आयोजन केलं, त्या ज्या मंडळात आहेत, त्या मंडळाच्या बाहेर आहेत, त्या बाहेरून आलेल्या सर्वच मंडळाचं या ठिकाणी मनापासून खूप खूप धन्यवाद, आभार. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, आज आपल्याला काल्याचा प्रसाद घ्यायचा आहे. आजचं हे कीर्तन, काल्याचं कीर्तन म्हणजे पूर्णतेचं प्रतीक आहे. आपण हा मोठा यज्ञ या ठिकाणी केला, त्याची पूर्णता काल्याच्या कीर्तनाने होत असते. आजचा अभंग जो आहे, काल्याच्या सदरातील अभंगाचा भाव थोडक्यातच मी तुम्हाला सांगणार आहे, जास्त वेळ घेणार नाही. या ठिकाणी तुकोबारायांनी गोड असं वर्णन केलेलं आहे. ज्याप्रमाणे पूर्व दिशेला सूर्य उदय झाल्यानंतर दश दिशा लख प्रकाशित होत असतात, सर्व जगाला आनंद होत असतो. पूर्व दिशेच्या रावळी, ज्ञानोबारायांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. पूर्व दिशेला सूर्य उगवल्यानंतर सर्व दिशा प्रकाशमय होतात, सर्व जगाला आनंद होतो. पण एक वर्ग असा आहे, त्याला आनंद न होता दुःख होतं. त्यांना रात्रभरी वाटते. कोण आहे ते? जगाला आनंद होतो. आणि एक वर्ग असा आहे, त्यांना सूर्य उगवल्यानंतर, ही पहाट झाल्यानंतर जशी पहाट होईल तसं दुःख होतं. सूर्य उगवल्यानंतर अत्यंत दुःख होतं. ते कोण आहेत? ज्ञानोबारायांना विचारा. ज्ञानोबाराय म्हणतात, जगाची सुख पहाट, जगाची सुखाची पहाट जी आहे ती चोरांना मात्र दुःखमय वाटते. चोरांना वाटतं ही पहाट होऊ नये, दिवस उगवू नये, असा एक वर्ग आहे. आणि तो वर्ग जो आहे, महाराज म्हणतात, त्या वर्गाला मात्र खूप दुःख झालेलं आहे. नुसतं दुःखच नाही तर त्यांना भीती वाटू लागलेली आहे. ज्ञानाची पहाट झाल्यानंतर, परमात्मा उदयाला आल्यानंतर, कृष्ण परमात्मा जन्माला आल्यानंतर दुष्ट प्रवृत्तीचे जे काही लोक आहेत त्यांना मात्र भीतीने थरकाप सुटलेला आहे, असं महाराज म्हणतात. अभंगाचं पहिलं चरण. कृष्ण गोकुळी जन्माला, 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 तुकोबाराय म्हणतात, कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आला, परिणाम दुष्टाचळ काप सुटला. जे दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना भीतीने थरकाप सुटला, त्यांना भीती वाटू लागलेली आहे. त्याचं वर्णन नामदेवरायांनी त्या अनेक प्रमाणामध्ये केलेलं आहे. जन्माचे अभंग, कृष्ण जन्माचे. आता सगळे प्रमाण सांगायला काय पाठ आहेत आपले सगळे, पण
आपली संकल्पित वेळ 1ची होती. आपण म्हणलो होतं किती वाजता सुरू होऊ द्या, 1 वाजता संपवणार. आता सुरूच 1 वाजता झालंय, तर आता काय करायचं? आता 2कडे जाऊ, 2च्या पुढे जायचं, जिथवर जाता येईल तिथवर जाऊ. आता सगळ्यांच्या प्रसन्नतेसारखं. दुष्टाचळ काप सुटला. कारण काय? महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघर. या दुष्टांना भीतीचं वातावरण होण्याचं कारण त्या कृष्ण परमात्म्याचा अवतार झालेला आहे. त्याचा अवतार झाला आणि अवतार झाल्यानंतर ही परिस्थिती निर्माण झाली. आनंद करीती घरोघर, होता कृष्णाचा अवतार. कृष्ण परमात्म्याचा अवतार झाल्यानंतर जे भक्त आहेत ते मात्र आनंदित झालेले आहेत आणि मग ते घरोघर आनंद उत्सव साजरा करू लागलेले आहेत. तो आनंदोत्सव साजरा करत असताना ते काय करू लागलेले आहेत? कोणत्या स्वरूपामध्ये? गोडिया तोरणे करीती कथा गाती गाणे, गोडिया तोरणे करीती कथा गाती गाणे, गोडिया तोरणे करती कथा गाती गाणे, गोडिया तोरणे करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे. गोकुळच्या 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 सुखा, ओ गोकुळच्या 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 सुखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. गोकुळच्या 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 सुखा, गोकुळच्या 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 सुखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. आनंदाचं स्वरूप त्यांनी व्यक्त केलेलं आहे, सांगितलेलं आहे. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणी, हेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. सदा नाम वाचे गाते, सदा नाम वाचे गाते, सदा नाम वाचे गाते, सदा नाम वाचे गाते. प्रेम हरिदास नाचते, प्रेम आनंद नाचते, बाळकृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार. प्रेम आनंद नाचती, प्रेम आनंद नाचती, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार. भक्तांना आनंद झालेला आहे. मग त्या आनंदामध्ये ते भगवंताचं नाम गाऊ लागलेले आहेत. आनंद झाला म्हणजे काय करायचं? आनंद झाल्यानंतर भक्त काय करत असतात? आनंद झाला म्हणजे काही नसतं करायचं. आनंदाच्या भरामध्ये आनंद व्यक्त करत असताना कोणी कोणी आनंद वेगळ्या पद्धतीने व्यक्त करत असतात. आनंद झाला, उदाहरणार्थ राजकारणातली माणसं काय कीर्तन करतात का आनंद झाल्यावर? त्यांना आनंदच होतोय का नाही मला माहीत नाही, पण आनंद व्यक्त करण्याचं हे साधन आहे, हे प्रतीक आहे. सदा नाम वाचे गाते. आनंद झाल्यानंतर धाब्यावर नाही जायचं. आनंद झाल्यावर काय करायचं? मंदिरात जायचं, देवाच्या पुढे नतमस्तक व्हायचं आणि देवाचं नाम गायचं, त्या देवाचे आभार. गायनाचे मुळे आपली आठवणे, गायनाचे मुळे आपली आठवणे, गायनाचे मुळे आपली आठवणे, गायनाचे ओढे आपली आठवणे. मनाची आनंद
गाती प्रेमे आनंदे नाचती गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडी. जसं महाराजांनी प्रमाण दिलं तसं आपुलिया छंदे, छंदामध्ये नाचू लागले आनंदामध्ये. आज आपल्या राजाची जयंती आहे, माझ्या राजाची जयंती आहे. आज आनंदोत्सव जगभर प्रत्येकजण साजरा करतो, कारण त्यांच्यामुळंच हे कीर्तन आहे, त्यांच्यामुळं आपण आहोत, त्यांच्यामुळं आपलं अस्तित्व आहे. अस्तित्व त्यांनी आपलं टिकवून ठेवलेलं आहे. जाऊन त्यांना किती वर्ष झाले, 450 वर्ष होऊन गेले, तरीसुद्धा आपलं अस्तित्व अबाधित आहे. त्याला कारण आमचे छत्रपती शिवाजी महाराज आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. राजांची जयंती आनंदामध्ये साजरी केली पाहिजे, ते आपलं कर्तव्य आहे. बरोबर ना आप्पा काका, बरोबर आहे ना? केली पाहिजे. आणि योग फार मोठा संयोग आहे की आज आपण छत्रपतींच्या जयंतीच्या दिवशी ही सांगता करतोय. फार मोठा संयोग आहे बरं का राव सर, आपलं भाग्य आहे आजच्या दिवशी. पण ती जयंती साजरी करत असताना, तो आनंद व्यक्त करत असताना, त्या आनंद व्यक्त करण्याची साधनं चुकीची नसली पाहिजे. साधनं काय वापरता तुम्ही? डीजे वापरता, वाजवा डीजे, पण डीजेवरती काय करा तुम्ही? नाचत असताना अपेयपान करू नका आणि कोणालाच त्रास होणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही दारू पिऊन नाचता म्हणजे कोणाला तरी त्रास होणारच. हे छत्रपतींना मान्य नाही, आमच्या शुभांना मान्य नाही आहे. तुम्ही जयंती साजरी करा, कोण नाही म्हणतो, आम्ही करतो म्हटल्यानंतर तो प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे, केला पाहिजे. पण नको त्या मार्गाने नको आहे. तुम्ही साजरी करत असताना या पद्धतीने साजरी करायची. त्यांची व्याख्यानं, शिवचरित्रावरती व्याख्यान देणारी मंडळी आहे, त्यांना बोलवा. शिवचरित्रावरती व्याख्यान तुम्ही श्रवण करा, पण व्याख्यान देणारा सुद्धा पिणारा आणू नका. पिऊन व्याख्यान देणारे काय शिवचरित्र सांगणार आहेत ती? अजूनही मोठी मोठी माणसं आहेत शिवचरित्र सांगणारी, चांगली माणसं आहेत संप्रदायामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्यांना बोलवा आणि चरित्र ऐका आणि ऐकून आत्मसात करा, तर तुमची जयंती केल्याचं सार्थक आहे. तुम्ही आत्मसात करा. छत्रपतींचे महाराजांचे जे विचार आहेत ते आत्मसात करा, आपल्यामध्ये येऊ द्या. त्यांची शिकवण काय होती ते ध्यानात घ्या, जरा अभ्यास करा. मी शिवचरित्र बरंचसं अभ्यासलेलं आहे, मला बऱ्याच त्यांच्या कथा आहेत, घटना आहेत, त्या माहिती आहेत, त्या अभ्यास करून ठेवलेल्या आहेत. पण महत्त्वाची शिकवण अशी होती शिवाजी महाराजांची, ज्या आपल्या माता भगिनी आहेत त्यांच्यावर अत्याचार तर करूच नका, कोणीच करायचा नाही. आणि जर कोणी करत असेल तर तो कधी सहन करायचा नाही. त्यांना आपल्या मातेप्रमाणे वागणूक दिली पाहिजे आपण. कोणी जर अत्याचार करत असेल, कोणीही माता भगिनी असू द्या, तर त्याचं रक्षण करणं आणि जो अत्याचार करतोय त्याला दंड देणं हे आपले महाराज शिकवतात, राजे शिकवतात. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही आनंदोत्सव जरूर साजरा करा. आमच्या गोपाळांनी, भक्तांनी आज आनंदोत्सव साजरा केलेला आहे. मोठ्या प्रमाणात आनंद झालेला आहे. परमात्मा आलेला आहे, कृष्ण परमात्मा आलेला आहे. गोकुळामध्ये जन्माला आलेले आहेत, कृष्ण गोकुळी जन्माला. आता गोकुळ कोणता आहे? गोकुळ कशाला म्हणायचं जोगड्यांना? गोनाम इंद्रिय. इंद्रिय म्हणजे गोनाम इंद्रिय. इंद्रियांना गो म्हटलेलं आहे, म्हणजे गायी म्हटलेलं आहे. इंद्रिय रूपी गायी आणि त्यांचा कुळ म्हणजे समूह, इंद्रियांचा समूह, याला गोकुळ म्हणायचं. मग हा इंद्रियांचा समूह कुठे दिसतो आपल्याला? या ठिकाणी ही मूर्ती फेटा बांधून, कंबर बांधून उभी दिसते तुम्हाला. या ठिकाणी इंद्रियांचा समूह आहे. तुम्ही सगळे बसलेले या ठिकाणी उभे, सगळे इंद्रियांचा समूह घेऊन उभे बसलेले आहे. मग इंद्रियांचा समूह जो आहे त्याला गोकुळ म्हणायचं. त्या गोकुळामध्ये परमात्मा आला, कृष्ण गोकुळी जन्मला. म्हणजे आज तो परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट झाला. आणि काय झालं? दुष्टांना भीतीने थरकाप सुटला. याचा अर्थ आता या गोकुळात दुष्ट कोण राहतात?
या गोकुळामध्ये आपण श्रीमद भागवताच्या दुसऱ्या स्कंदाचं दुसऱ्या अध्यायाचं चिंतन करत असताना ते पाहिलंय। या इंद्रिया या गोकुळामध्ये ते दुष्ट राहतात। कोण राहतात दुष्ट? 5-6 जण आहेत, मोठी फौज आहे यांची। काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, हे की नाही, एवढी मोठी फौज घेऊन या अंतकरणात राहतात, हे दुष्ट या गोकुळात राहतात। मग ज्या दिवशी तुमच्या या गोकुळामध्ये, देहरूपी गोकुळामध्ये कृष्णाचा जन्म होईल, त्या परमात्म्याचा जन्म होईल, ज्ञानरूपी कृष्ण प्रगट होईल, त्या दिवशी दुष्टा, चळका, पसुटला ते भीतीने निघून जातील आणि मग तुम्हाला आनंद होईल। मग आनंद झाल्यानंतर या गोपी प्रेमाने नाचू लागलेल्या आहेत। आता या गोपी ज्या आहेत, गोपी शब्दाचा अर्थही व्याख्याही तुम्हाला सांगितली होती मी। गोनाम इंद्रिय, आणि ज्या गोपी आहेत ना, गोभी इंद्रियैहि कृष्ण रसम पिबती इति गोपी, ज्या गोपी आपल्या सर्व इंद्रियांच्या द्वारा सतत कृष्ण रसाचं पान करतात त्या गोपी। गोपी शब्दाचा हा अर्थ आहे। त्या गोपी सदा नाम वाचे गाती, प्रेमे आनंदे नाचती। त्याचा लाभ काय हो? तुका मने हरती दोष, तुका मने हरती दोष, तुका मने हरती दोष, दोष तुका मने हरती दोष, तुका मने हरती दोष, तुका मने हरती दोष, दोष तुका मने हरती दोष, तुका मने हरती दोष, आनंदाने करती घोष, आनंदाने करती घोष, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, अवतार होता कृष्णाचा अवतार, आनंदाने करती घोष, आनंदाने करती घोष, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, अवतार होता कृष्णाचा अवतार। त्याचा लाभ शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात बघा। जे अधिकारी टाळकरी असले की नाही, ते सावधान असतात, अपडेट। मी काय म्हटलं नव्हतं चौथ्या चरणात काही। लाभ काय आहे? तुका म्हणे हरती दोष, आनंदाने करीती घोष। आमच्या उमाताईला लई काळजी होती सकाळी, म्हणजे महाराज टाळकऱ्याचं कसं करायचं? म्हणलं तुम्ही चिंता करू नका, आमचा कन्हैया लीलाधारी, तो लीला करेल, सगळ्याला बुद्धी देईल, आणि म्हणून तुकोबारायांच्या कीर्तनात जेवढे टाळकरी असतील तेवढे तो जमा करेल। किती टाळकरी होते तुकाराम महाराजांच्या कीर्तनात? 14। आता इथं मोजलेत का कोणी? नाही मोजले, मोजा आता। किती आहेत? नाही, आता इथं किती हजर आहेत? तुमचं ध्यानच नाही माझ्या बोलण्याकडे। हे बारक्या टाळकरी धरून 14 करेक्ट। काय अंदाज आहे महाराजांचा। हो, ही सगळी कन्हैयाची लीला आहे, नाही का? आमंत्रित केलं आणि यांनी नाही म्हटलं नाही, बरं का, बोलवावं लागतं। त्या परमार्थामध्ये सेवा देणारी मंडळी आहेत, जे देवाचे भक्त आहेत पारमार्थिक, त्यांना आमंत्रित करावं लागतं, केलं पाहिजे, सन्मान द्यावा लागतो, दिला पाहिजे बघा। म्हणून आज आपल्याला काही अडचण नाही। टाळकरी उपस्थित जेवढे तुकोबारायांच्या कीर्तनाला होते तेवढे कीर्तनाला टाळकरी आहेत। पुन्हा मृदंगाचार्य आपले सर आहेत। वाजवण्याची चिंता वाटत होती, म्हटलं टेन्शन घेऊ नका, मी वाजवून कीर्तन करतो, नाही का माऊली? म्हणलं मी मृदंगही वाजवतो, असं कसं होईल, कुणी डोकं लावेल तर। याच्या आधी असं घडलं होतं का हो? आमची वैकुंठवासी भीमसिंह बाबा, बरोबर आहे, त्यांचं ऐकलंय असेल तुम्ही, वाजवून कीर्तन केलेलं जुन्या माणसांनी। साळिंब्यामध्ये यायची मुक्कामाला ते, मी लहान होतो फार, वाजवून कीर्तन करायचे। त्याच्यानंतर आमचे वैकुंठवासी गुरुवर्य पांडुरंग महाराज वैद्य बाबा वाजवून कीर्तन करायचे।
आणि सदानंद गुरुजी आळंदीकर ज्या वेळेला वैकुंठवासी झाले त्यावेळेला आमच्या बाबांच्या डोळ्यातून पाणी आलं, पांडुरंग महाराज वैद्य बाबांच्या. ते म्हणले, अरे महाराष्ट्रात आम्ही फक्त तिघच अशी होतो की आमच्या कीर्तनात वाजवून आम्ही कीर्तन करत होतो. कीर्तन करणारे अधिकारी तसंच होता, तयारी तेवढीच नाही का बाबा, तीच तयारी, वाजवण्याची तयारी, गाण्याची तयारी. तुम्ही भीमसेन बाबांची कीर्तन ऐकली असतील, काय आवाज, गाण्याची पद्धत, वाजवण्याची पद्धत, कीर्तन कसं वाजवावं, कीर्तनात कसं गावं. कीर्तनात नाही शृंगारिक चाली नाही म्हणता येत कीर्तनात, वारकरी शुद्ध सात्विक चाली पाहिजेत कीर्तनात. कीर्तनात लय डिस्को नसलं पाहिजे. आपल्याला काय डान्स करायचा आहे होय? कीर्तन सात्विक पद्धतीनं झालं पाहिजे, साध्या पद्धतीनं झालं पाहिजे. कीर्तनाचा विषय काय असावा हे आपल्याला साधू संतांनी अगोदरच सांगून ठेवलेलं आहे. इतर दिवशी जे कीर्तन आहे त्या कीर्तनाचा विषय काय असला पाहिजे, काल्याच्या कीर्तनाचा विषय काय असला पाहिजे हे अगोदर लिखित आहे, सगळं लिखित. ते अगोदर वाचा, त्याचा अभ्यास करा. इतर कीर्तन असतात, भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. आणि आजच्या दिवशी सगुण चरित्रे परम पवित्री सादर वर्णावी, हे आजच्या दिवशी काल्याच्या दिवशी ही नियमावली आहे, ही बंधनं आहेत. 6 बाकीची जी कीर्तन असतात ना सप्ताहातली, त्यांना फारसं तेवढं बंधन नसतं. त्यांना एवढं बंधन असतं की त्यांनी काय करायचं, अगोदरचं सांगितलेलं प्रमाण, त्याच विषयाचा त्यांनी विषय तोच विस्तार करायचा, तेच सांगायचं, भक्ती ज्ञान आणि वैराग्य. बाकी भाकड कथा इतर कीर्तनातही नाही सांगायच्या, काल्याच्या तर नाहीच. आणि हे बाबा आता वैकुंठवासी गुरुवारी आमचे, ज्यांच्या चरणाजवळ बसून आम्ही अध्ययन केलं, विठ्ठल महाराज घुले बाबा, हे कीर्तनात नियम सांगायचे. खरंच भाग्य आहे ज्यांनी या मोठ्या लोकांचं श्रवण केलेलं आहे. त्यांचं हे नियम ते कीर्तनात सांगायचे, माहीत नव्हतं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, हे उच्चार कसा करायचा. आता कोणी विना घेतला का नाही, सुरुवातीला लगेच सुरू करत हरी, आणि कसं हरी जय जय, ही पद्धत नाही, चुकीची. सुरुवातीला जय जय सुद्धा म्हणायचं नाही. मग कसं म्हणायचं, राम कृष्ण हरी, या पद्धतीने शांत स्वरामध्ये म्हणायचं. या सगळ्याचं फळ आहे, जीवाला शांती प्राप्त झाली पाहिजे, जीव शांत झाला पाहिजे. ना आपल्याला तिथे डिस्को चाललंय, आपलं तिकडं जायचं नाही. आपलं शृंगार रसाकडं जास्त जाऊ नये, त्याला प्राधान्य देऊ नये, हे मी नाही सांगत, ज्ञानोबारायांची ओवी सांगन तुम्हाला. जे 9 रस आहेत ना, त्याच्यामध्ये प्रधान रस कोणता आहे, मुख्य शांतरस आहे. आणि बाकीचे 8 रस हे त्याच्या पंक्तीला आलेले पाहुणे आहेत. शांताची घरा अद्भुत आला हे पाहुणेरा, आणि येराही रसा पांती करा झाला मानू. कीर्तनातला या आरडाओरडा नसला पाहिजे, नाही का. आता मोठी माणसं आहेत, जरा जबाबदारीनं बोलतोय. कुठं कीर्तनात लय धिंगाणा चालू झालाय. कीर्तन सत्वगुणामध्ये असलं पाहिजे, शांत रसामध्ये असलं पाहिजे. भागवत कथा बाळासाहेब महाराज कसं असलं पाहिजे. आमचे बाळासाहेब महाराज हजेरी घेतात तशी, कधी मध्ये चालू असतंय कीर्तनकाराची, विठ्ठल 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 कीर्तनाची मर्यादा सांभाळली पाहिजे. कोणी सांभाळायची ती, कीर्तनकारांनी सांभाळायची. पण मर्यादेचा कीर्तनकार आणायचा आहे, ही जबाबदारी कोणी सांभाळली पाहिजे. हो माताई, आता बोला, काय उत्तर आहे तुमच्याकडं. मर्यादेतला कीर्तनकार, लय मोक्कार कीर्तनकार नसावा, ही जबाबदारी कोणाची, नाही का. विष्णू बाबा बरोबर आहे ना, ही जबाबदारी कोणाची, आपलीच म्हणा की सगळ्यांची, आपली जबाबदारी. जेणेकरून अंतरी ठसावी श्रीहरीची मूर्ती, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. विठाला 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 विठाला. एक गोष्ट ध्यानात ठेवा, कीर्तन कोणी ऐकलं पाहिजे, कीर्तन मोठ्यांनी ऐकलं पाहिजे, सगळ्यांनीच ऐकलं पाहिजे. सगळ्यांचा अधिकार आहे. राजा झाल्यावर अधिकार नसतो का कीर्तन ऐकायचा. आज ज्यांची जयंती ती नित्य कीर्तनाला जात होते. कोणाच्या, तुकोबारायांच्या, तुकाराम महाराजांच्या. तुकाराम कधी म्हणायचं नाही, नुसतं तुकाराम म्हणायचंच नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणा, तुकाराम महाराज म्हणा, तोंडाला चावतंय होय महाराज म्हणायचं म्हणजे.
महाराज म्हणत जा. काही माणसं नुसतं तुकाराम तुकाराम असं म्हणत होते. काय अरे आपल्याकडे बापाला सुद्धा एकेरी बोलण्याची पद्धत नाही आपल्या संस्कृतीत. नाही ना एकेरी बोलत आपण बापाला सुद्धा. नावाने बोलतो का रे तुकाराम, अरे शांताराम, काय असेल ते नावं नाही म्हणत आपण. आणि हे बापाचे बाप आहेत आणि यांना आपण एकेरी संत ज्ञानेश्वर म्हणत होते, सांगत होते. संत तुकाराम सांगत होते. काय बावळटपणा चाललाय हा, ऐकायला कधी कधी ते नको वाटतं. असू द्या. जगद्गुरु तुकोबाराय म्हणा. लई तुकाराम महाराज लांब लचक तुम्हाला जर अवघडा होत असेल तर नका. आमचे छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा कोणी एकेरी भाषेत बोलत नाही. काय हिरवट अर्धवट लोक. कुठे आहे तुम्ही, मला एकाने विचारलं. मी बीडमध्ये होतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ उभा होतो. मला फोन केला, हॅलो कुठे आहेत. मग मी म्हटलं बाळासाहेब महाराज मी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ आहे. हा त्यांच्या लक्षात आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या. आणि कोणाला एखाद्याला विचारलं कुठे आहेत, ते म्हणतं शिवाजी पुतळ्याजवळ. आता काय करावं याला, शिवाजी पुतळ्याजवळ महाराजांच्या म्हण की शिवाजी महाराजांच्या म्हण. लई पुतळे झालेत कोणाचे बी. कोणाचे काय पुतळे रसावे तो, कोणाच्या नावाने चौकन, कोणाच्या नावाचे पुतळे, कोणाच्या नावाचं काय लावायचे पुतळे. आपल्या फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचे पुतळे उभे करा तुम्ही. काय करायचंय, त्यांच्यामुळेच बाकीचे आहेत ना. हे बाप जर नसते तर आपण नसतो. आपले असते का पुढचे, आपण पुढे ज्यांच्या जयंत्या काय करायचं ते करा. आपल्याला काय त्याच्यात आपलं नुकसान नाही. तुम्ही करा, आनंद आहे त्याच्यात सुद्धा. महात्म्यांची पुण्यतिथी जयंती काय करायचं ते करा. पण महाराजांच्या नावाने जे काय करता येईल तेवढं करा. अस्तित्व आपलं जे अस्तित्व ज्यांनी टिकवून ठेवलंय त्यांना विसरू नका. आपण मुळालाच विसरतोय. आपण बापाला विसरतोय, आईला विसरतोय. विठ्ठल 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 हो बघा, काही गोष्टी ध्यानात घ्यायच्या, त्या मर्यादा असतात. आता मी काही गोष्टी मर्यादा सांभाळून बोलतो. वेळेची मर्यादा सगळ्यात महत्वाची आज माझ्यासाठी. वेळेची मर्यादा बरोबर आहे ना. किती वाजलेत मला एकदा सांगा. 2 वाजले का? 2 वाजून 6 मिनिट झाले. आता 10 मिनिटात बघतो जमलं तर. नाही उरकतोच. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही नामचिंतन केल्याचा लाभ मोठा आहे. लाभ सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती. नाचावं, नाचून भजन करावं, नामचिंतन करावं, त्याचा लाभ आहे. तुका म्हणे हरती दोष आनंदाने करीती घोष. तुम्ही नाचून त्याचं नामचिंतन भजन केलं तर तुमचे दोष सगळे हरण होतात. जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. ही प्रमाण अतिशय चिंतनीय आहे, सांगण्यासारखी आहे. याचा भाव सांगितला पाहिजे, पण वेळेची मर्यादा. तुका म्हणे हरती दोष एवढंच सांगला, अभंगापुरतच बोलतो. महाराज म्हणतात, जे कोणी त्या भगवंताच्या नामाचा घोष करतात त्याच्या जीवनातील सर्व दोष हरण होतात. हरती दोष का, ते आनंदाने करती घोष. दोष नाहीसे होतात म्हणजे घोष करतात. सदा नाम घोष करू हरिकथा. घोष काही एकट्याने नाही करता येत. घरी बसून एकट्याला नाही करता येत. मग असं एकत्रित यावं लागतं. तुळजाभवानी महिला मंडळाने त्याचं आयोजन करावं लागतं. ही बुद्धी सगळ्याला नाही होत. फक्त तुळजाभवानी मंडळाला, या महिला भजनी मंडळाला झाली अशी बुद्धी, कारण यांचं पुण्य जबरदस्त आहे. आणि पुन्हा 3रं वर्ष आहे, म्हणजे 3रंच आहे असं नाही म्हणायचं मला. अजून ईश्वराची इच्छा असेल तितके वर्ष तो करून घेईल. बरोबर आहे ना स्वातीताई, घेईल ना करून. पण आपल्याला त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागेल. सगळ्यांनी पुढे यावं लागेल, सर्वांनी मिळून करावे लागेल. कारण हा एकट्याचा खेळ नाही राऊत सर, एकट्याचं काम नाही बरं हे. एकट्याचा नवे खेळ म्हणून मेळ जमविला, एकट्याने नाही. घोष जरी करायचा असला ना, घोष करायचा असला तर आपल्याला अनेकांना असं एकत्रित यावं लागतं आणि सगळ्यांनी मिळून तो घोष करावा लागतो. कसा करावा लागतो, एकदा माझ्यासोबत करायचा. कसं करायचा, घोष करायचा, पण एक जीवानं. मी म्हणणार, माझ्यासोबत सगळ्यांनीच म्हणायचं. 1 2 3 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. नाही झाला घोष नाही झाला. याला घोष नाही म्हणत. लय अंग चोरून झालंय.
अंग राखून काम आहे. मनापासून नाही म्हणले, अजून सावधच नव्हते, बरेच जण सावध नव्हतेच. फर्स्ट टाइम अजून एकदा तरी मी 1 2 3 म्हणून सावध केलं होतं. माझा आवाज जरा इडलीनं नाही बरं का, पण दह्यानं. असू द्या, आता सावध राहा. आता एकदाच करायचं आणि मला थांबायचंय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, महाराज म्हणतात, जे अशा प्रकारे आनंदाने घोष करतात त्यांच्या जीवनातील दोष नष्ट होतात, पळून नाही जात, जळून जातात. दोषाचे डोंगर जरी असले तरी ते जळतात, जळून जातात. फक्त घोष करणं गरजेचं आहे. घोष होण्याकरता, घोष करण्याकरता सर्वांनी एकत्रित यावं लागतं आणि एकत्रित येऊन अशा प्रकारचा घोष करावा लागतो. मग सगळे दोष नष्ट होतात. त्याच्याकरता हे श्रीमद भागवत आहे, त्याच्याकरता हे कीर्तन आहे. आज थोडंसं बंधन आहे, दंडक असा आहे संप्रदायाचं आजचं कीर्तन जे आहे ना, तर आजच्या कीर्तनामध्ये बाकी कुठल्याही चरित्राचा उच्चार करायचा नाही. तर कुठल्या करायचा? देवाने अनेक अवस्थेमध्ये चरित्र केलेलं आहे, पण त्या बाकी चरित्राचा उच्चार करायचा नाही. मग कुठल्या चरित्राचा उच्चार करायचा? चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी गायीनं तेलिळा चरित्र पवाडे, राखिले सवंगडे सहित गायी. त्या परमात्म्याने जे गोकुळामध्ये चरित्र केलेलं आहे त्याच फक्त गोकुळातील चरित्रांचा, लीलांचा उच्चार आजच्या दिवशी करायचा, बाकी काही सांगायचं नाही. म्हणून परमात्मा मथुरेमध्ये जन्माला आले आणि गोकुळामध्ये त्या ठिकाणी परमात्मा गेले आणि अनेक प्रकारच्या लीला परमात्म्याने केलेल्या आहेत. लीला कशा करता केलेल्या आहे? हे सामान्य जे जडजीव आहेत, अज्ञानी जीव आहेत, त्यांच्या उद्धाराकरता लीला केलेल्या आहेत. दुसरं कुठलंही प्रयोजन नव्हतं देवाचं. देवाचं लीला करण्याचं प्रयोजन म्हणजे तुमच्या आमच्या उद्धाराकरता. सामान्य अज्ञानी जीव मुक्त व्हावेत त्या लीला आहेत. त्या लीलांचं चरित्राचं वर्णन करून, श्रवण करून या जीवांचा उद्धार व्हावा, हा त्याच्या मागचा हेतू आहे. म्हणून परमात्म्याने त्या गोकुळामध्ये अनेक प्रकारच्या लीला केलेल्या आहेत. परमात्म्याने खोड्या सुद्धा केलेल्या आहेत, चोरी केलेली आहे. चोरी कशाची केली? माखन की चोरी छोड श्याम रे मोहे समजावो तोय. माखन म्हणजे लोण्याची चोरी केलेली आहे परमात्म्याने. यशोदा मैया समजावून सांगते कन्हैयाला, कन्हैया चोरी करण्याचं सोडत नाही. सगळ्या गवळणी ज्या आहेत त्या ठिकाणी त्रासलेले आहेत, कंटाळून गेले याच्या खोड्याला. मग एक दिवस सगळ्या गवळणी यशोदा मैयाच्या घरी आल्या. कशा करता? खोड्या सांगण्याकरता. आणि मग तिसरी आली धावणी, याने ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोहीसी गाठ देऊनी गाठबाई कोणासी, सुटेना यशोदे बाळ तुझा, तान्हा कान्हा तान्हा कोठवर सोसू धिंगाणा. ती गवळण सांगू लागली, एक करता सगळ्या गवळणी खोड्या सांगण्याकरता आलेल्या आहेत यशोदा मैयाला. यशोदा मैया म्हटली, वेळ कमी असल्यामुळं यशोदा मैया सुद्धा कंटाळली त्या खोड्या ऐकायला. आणि मग त्या कन्हैयाला हात जोडून म्हणते, कन्हैया तुला हात जोडून विनंती करते, कृष्णा तुला मी ताकीद करते, ताकीद करते, तुला मी ताकीद करते, ताकीद करते, घरी कुणाच्या कधीतरी जाऊ नको, घरी कुणाच्या कधीतरी जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, ताकीद करते, काना तुला मी ताकीद करते, ताकीद करते, घरी कुणा
कुणाच्या घरी कुणाच्या घरी कुणाच्या कधीतरी जाऊ गवळ्या घरी गोबट उठला माठ दयाचे फोड नको गवळ्या घरी गोबट उठला माठ दयाचे फोड नको माठ दयाचे फोडू नको रे फोडू नको घरी कुणाच्या घरी कुणाच्या कधीतरी जाऊ 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 नको. हात जोडून यशोदामय्या विनंती करते, कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कोणाच्या जाऊ नको रे, कोणाच्या तू घरी जाऊ नको, खोड्या सोडून दे. कन्हैया ऐकत नाही. मग यशोदामय्या म्हणते, आता हा ऐकत नाही ना, याला शाळेत घातलं पाहिजे. शाळेत घालायचं म्हटल्यानंतर आता पूर्वीची शाळा आणि ती गवळ्याची शाळा, खोड्या करतो का, मग शाळेत घालावं लागेल नाही का होय, म्हणून शाळेत जावं लागेल. मग खोड्या सुरू केल्यानंतर मग त्या ठिकाणी यशोदामय्या कन्हैयाला बोलावते आणि म्हणते, कन्हैया तू असं ऐकत नाही, मग आता तू शाळेत जायचं. शाळेत जायचं, कुठल्या शाळेत जायचं, गवळ्याची शाळा आहे, गवळ्याचा मुलगा आहेस तर तुला गोशाळेमध्ये गाई सांभाळण्याकरता. मग देव म्हणतात, उद्या जाईन मी राणा सवे घेऊन गोधना. मैया मी उद्या रानात जाईन, ही गोधन गाई घेऊन रानात गाई वासरं चारण्याकरता जाईन. मग सगळ्या गोपाळांना बोलावलं कन्हैयाने, सर्व मित्रांना सवंगड्यांना घेतलं, एकटा नाही जात, सर्वांना घेऊन जातो. सगळ्यांना घेऊन, सगळ्यांना सोबत घेऊन केलं पाहिजे. वाघमारे काकू, सगळ्यांना घेऊन धरून केलं पाहिजे. हे देवाकडून शिकायचं आहे आपल्याला, सर्वांना धरून. एकल शिवारी माणसं चांगली काय, म्हणजे समाजाच्या उपयोगाची नाही, चांगली म्हणायचं नाही असं नाही म्हणायचं मला, पण समाजाच्या उपयोगाची नाही ती. हां, सगळ्यांना धरून खेळी मेळी, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, आनंदाने सगळ्यांनी आनंद घ्यायचा असतं सगळ्यांनी. कोणाला कधी कमी मान मिळेल, जास्त मान मिळेल, हे मान सन्मानासाठी नाही करायचं, मग आपलं कर्तव्य म्हणून करायचं, आपली जबाबदारी आहे. कन्हैया सर्व गोपाळांना घेऊन राणामध्ये गेले, वृंदावनामध्ये, यमुना मैयाच्या वाळवंटामध्ये. मग त्या ठिकाणी गेल्यानंतरही काही कन्हैयाच्या खोड्या बंद होत नाही. अनेक प्रकारच्या खोड्या, अनेक प्रकारचे खेळ त्या ठिकाणी. हमामा होतो तो चेंडू फळीचा, विटी डाडू चेंडू लगोरी नाना परी, विटी डाडू चेंडू नाना परी, खेळ मांडियेला यमुने छातीरी, खेळ मांडियेला यमुने छातीरी. गाई गोपाळ सौगडे वना, गाई गोपाळ सौगडे वना, गाई गोपाळ सौगडे वना वना वना, गाई गोपाळ सौगडे 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 वना वना, गाई गोपाळ सौगडे वना, गाई गोपाळ सौगडे वना, गाई गोपाळ सौगडे वना. अशा प्रकारचे मर्दानी खेळ देव खेळलेले आहेत. हे मर्दानी खेळ होते, त्याच्यामुळे ते ताकदीने खेळावं लागायचे. विटी दांडू, चेंडू, लगोरी, नाना परी, हुतुतू, हमामा, अनेक प्रकारचे खेळ आहेत. हे खेळ आता कमी झालेत, खूप कमी झाले. सगळेच खेळायचे पूर्वी, आम्ही सुद्धा खेळलो, अजूनही कधी कधी खेळण्याचं मन होते, खेळतो कधी कधी. माऊली महाराज, खेळले पाहिजे, हे खेळ आहेत ना, खेळ हे खेळले पाहिजेत. मग हे खेळ खेळत असताना सुद्धा वेळ कमी असल्यामुळे एकही खेळाचं वर्णन नाही करत आता. हां,
आता भूक लागलेली आहे. सगळे गोपाळ जे आहेत खेळून खेळून दमले. सकाळी 8 वाजल्यापासून खेळ चालू आहे देवा. आता कुठवर खेळायचं? भूकही लागलेली आहे. खाली भारत पोटे भुगा, खाली भारत पोटे भुगा, खाली भारत पोटे भुगा, खाली भारत पोटे भुगा. काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख. खाली भारत पोटे भुगा, खाली भारत पोटे भुगा, खाली भारत पोटे भुगा, खाली भारत पोटे भुगा. मग गोपाळ त्या कन्हैयाला देवाला विनंती करू लागले. देवा, खांद्यावर हे ओझ आहे. कशाचं ओझं होतं? शिदोऱ्या बांधून आणलेल्या भाकरीचं. खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. आता इथं अचूक प्रमाण देणारी ही सगळी मंडळी आहे. देवा, आता खेळण्यामध्ये सुख वाटेना. तुम्ही आता कितीही बढिया सांगा, आता काय मजा वाटत नाही. काय? आता भूक लागलेली आहे. देवाने सांगितलं काय हरकत नाही, ठीक आहे. तर सगळ्या गायींची वळती तर घेऊन या. गोपाळ म्हटले सगळ्या गायी ओळायच्यात. वळून वळून गायी थकून गेलेलो आहे, त्या ऐकत नाहीत. देव म्हटले अशा कशा ऐकत नाहीत? एवढ्या मोकाट कशा सोडल्या तुम्ही गायी? त्यांना सांभाळा. गोपाळ म्हटले ठीक आहे का नाही, प्रयत्न करतो. मग ह्या 10-11 गायी कोणत्या? 10 इंद्रिय, डोळे, कान, काहीचे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय. हे ज्या गायी आहेत हे रूपक केलेलं आहे. रूपक हे ऐकत नाहीत. इंद्रिय धावतात त्या विषयाकडे धावतात. पंचविषयाकडे हे पंच ज्ञानेंद्रिय धावतात. एका विषयाकडे ही एक इंद्रिय गेला तर मोठा घात होतोय. हे सगळेच विषय आपल्यात आहेत, आपले 5 इंद्रियांकडे. तर जीवाचं काय होत असेल? गोपाळ म्हटले गायी ऐकत नाहीत. देव म्हटले तुम्हाला आवरावे लागतील. ही जीभ आवरावं लागेल, डोळे आवरावं लागतील, तोंड आवरावं लागेल. त्या गायी कोणी सांभाळायच्या? तुमच्या गायी कोणी सांभाळणार आहे? तुम्ही सांभाळता का नाही गायी? शेतातल्या नाही. गायी म्हणलं की ती 4 पायाची आपल्याला त्याच ध्यानात येतात. या गायी आहेत आपल्याजवळ 10 गायी, नाही का? या गायी कोणी सांभाळायच्या? देव म्हटले तुमचं तुम्ही सांभाळा. गोपाळ म्हटले ठीक आहे का नाही, आम्ही प्रयत्न करतो. हरकत नाही रावसत, हरकत नाही प्रयत्न करायला, काय अडचण आहे. या 10 गायी सांभाळू, आम्ही आवरण्याचा प्रयत्न करू. इंद्रिय रूपी नाहीत ऐकत, पण प्रयत्न करू. पण म्हटले ते गोपाळ काय म्हटले, देवा या 10 गायी आम्ही कशाबशा आवरतो, हे ऐकल. पण ती 11वी जी आहे ना ती लय वडाळे, ती नाही ऐकत. कोणती ती? हा, ती मात्र तू राख. तू का म्हणे? तू राख मनेरी. 11वी मनेरी नावाची जी गाय आहे ना ती लय वडाळ आहे, लय चाटाळे. ती मात्र ऐकत नाही. किती सांगितलं किती काही केलं ऐकत नाही. ती मात्र तू राख. ठीक आहे. देव म्हटले ती माझ्याकडे सोडा. मग ती देवाकडे द्यायची सोपवून. देवा तिला तू सांभाळ. अशा प्रकारे सर्व गोपाळ कन्हैयाने एकत्रित जमवले. यमुना मैयाच्या वाळवंटामध्ये सर्वांना कमलाकार बसवलेले मोठे मोठे गोपाळ, जे मोठ्या उंचीचे, मोठ्या शरीराचे बाहेरून बसवले. जे छोटे आहेत त्यांच्यापेक्षा आतमध्ये बसवले. छोटे छोटे गोपाळ त्यांच्या आत बसवले. असे कमलाकार सर्व गोपाळांना बसवलं आणि मध्यभागी परमात्मा उभे राहिले. आता प्रत्येक गोपाळाला वाटायचं देवाने माझ्याकडे बघावं. प्रत्येक गोपाळाचा भाव असा होता की माझ्या सन्मुख देव असलं पाहिजे, माझ्या समोर असला पाहिजे. मग प्रत्येकजण आवाज द्यायचा. पेंड्या, सुदामा, बोबड्या, वाकड्या सगळे गोपाळ, देवा तू माझ्याकडे बघ. मग देवाने लीला केली. प्रत्येक गोपाळाला असं वाटायचं की परमात्मा माझ्याकडेच पाहतोय. प्रत्येकाला आपल्याकडे सन्मुख दिसायचा परमात्मा. ही लीला परमात्मेशिवाय कोणी करत नाही. परमात्म्याने ही लीला केली. सर्व गोपाळांना वाटायचं परमात्मा माझ्याकडेच पाहतो आहे, मुग्ध प्रसन्न केलेलं आहे त्या सर्व गोपाळांना. आणि परमात्मा जे आहेत त्या सर्व गोपाळांना म्हणतात, गोपाळांना आपल्या आपल्या शिदोऱ्या ज्या आहेत त्या माझ्याकडे आणा. आणा इकडं शिदोऱ्या आणा. आता त्या गोपाळांनी सांगितलं ठीक आहे कन्हैया घे. त्या गोपाळांनी पाहिलं हे काय, कन्हैयाने पाहिलं ही कोणाची कशी, कोणाची कशी, कोणाची नुसती पापाची शिदोरी, कोणाची पाप पुण्य मिश्रित शिदोरी.
गोपाळ कन्हैया म्हटले, गोपाळांनो असं चालणार नाही. माझ्याकडे तुम्ही शिदोऱ्या घेऊन यायच्या, शुद्ध पुण्याच्या, शुद्ध सात्विक पुण्याच्या शिदोऱ्या घेऊन यायचंय. तिथं ज्ञानोबराय होते. तुकोबाराय म्हणते, म्हटले, ए देवा, तो कोणाला सांगतोय? देव म्हटले, कोणाला म्हणजे तुम्हाला सांगतोय. तुमच्याकडे चांगली नसेल तर घरी जा, घेऊन या. तुकोबाराय म्हटले, कोणाला घरी जायला सांगतो? आमच्या घरी कोण आहे? तुका म्हणे, हरी माझे कोणी नाही घरी. आमचा मायबाप तूच आहे, आमचं घर तूच आहे, आमचा सर्वस्व तूच आहे. आम्हाला घरी जायला सांगू नको. जशी असल, अधिकार असतो भक्ताचा बोलण्याचा. तुकोबाराय होते तिथं आणि ते म्हटले, देवा जशी असेल तशी तुझ्या शिदोरीमध्ये सामावून घे. जशी शिदोरी आम्ही जशी पाप पुण्य मिश्रित जशी आणलेली असेल तसा तिचा स्वीकार तुला करावा लागेल. हे सामान्य अज्ञानी जीव आहेत. हे शुद्ध सात्विक शिदोरी, पुण्याची शिदोरी कुठून आणणार आहे? त्यांच्याकडून असं काही घडणार आहे की ते शुद्ध सात्विक शिदोरी घेऊन येऊ शकतील? नाही घडणार या जीवाकडून. जीवाकडून पाप पुण्य मिश्रित शिदोरीच येणार, कारण शुद्ध पुण्य करण्याचं सामर्थ्य, ती योग्यता या जीवाकडं नाही आहे. आता मग संत महात्म्यांनी सांगितल्यावर, तुकोबारायांनी सांगितल्यावर या महात्म्यांच्या पुढं देवाचं सुद्धा चालत नाही. देवाचा नाईलाज झाला आणि मग सांगितलं, ठीक आहे, जैशी आहे. हां, विठाल विठाल विठाल. आणि मग सर्व शिदोऱ्या एकत्रित केलेल्या आहेत. परमात्मा मध्यभागी उभा राहून तळ हातावरती ती भाकरी घेतलेली आहे, वाळवंटामध्ये उभा आहे ना. आणि मग त्याच्यावरती सगळ्या प्रकारची ती लोणची ज्यांनी जसं आणलं असेल तसं ते घेतलेलं आहे. त्या लोणच्यातल्या मिरच्या वगैरे बोटाच्या पट्टीमध्ये ठेवलेल्या आहेत. आणि परमात्मा ती जी बन्सी आहे ती कमरेला ठेवलेली आहे. त्या स्वरूपाचं, त्या प्रसंगाचं वर्णन भगवान शुकाचार्य श्रीमद भागवताच्या दशमस्कंदामध्ये करतात. बिभ्रद वेणुं जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मसृणकवलं तत्फलान्यङ्गुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञभुग्बालकेलिः गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली. शिंकेला गेले दुरी होतो ठिकाणी, तुम्ही वारे डोळे मुख त्या धारा घ्या रे योगीच्या उपरा, तुम्ही वारे डोळे मुख तुका म्हणे हाते टोका तुम्ही वारे डोळे मुख कंठी धरिला कृष्ण मणी अवघा जनी प्रकाश, आला वाटे एका वैष्णवनिका वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकाला आला वाटे एका वैष्णवनिका तुका म्हणे भूमंडळी आदी बळी गाणी, आला वाटे